भाजीला काही नसेल तेव्हा बनवा झटपट होणारा राजमा मसाला. बनवायला खूप साधा सोपा आहे आणि खायला सुद्धा एकदम भन्नाट लागतो. तुम्ही चपाती, भात, पोळीसोबत खाऊ शकतात आणि आपल्याला कोणतं वाटण करायचं नाही किंवा जास्त भांड्यांचा पसारासुद्धा करायचा नाही. एकदम इन्स्टंट कुकरमध्ये बनवणार आहोत. अगोदर शिजवून सुद्धा घ्यायचा नाही. डायरेक्टली आपण बनवणार आहोत. तर चला बनवूया. आज बनवतोय आपण झटपट होणारी राजमा रेसिपी. कोणतंही मसाल्याचं वाटण न करता एकदम साध्या सोप्या पद्धतीने खूप सिक्रेट वाटण करणार आहोत. तर चला बनवायला सुरुवात करूया राजमा रेसिपी. आणि बनवायला तर खूप सोपी आहे. कमी साहित्यात तयार होते. जे काही तुमच्याकडे घरात साहित्य असेल त्यामध्येच एकदम चमचमीत हा राजमा बनतो. चपातीसोबत, भातासोबत किंवा पुरीसोबत खायला खूप छान लागतो. तर लगेचच बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, तुम्हाला थोडी जरी रेसिपी आवडली तर एक लाईक करा आणि आणखीन अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअरसुद्धा करा. आणि ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला राजमा लागणार आहे. तर हा राजमा रात्रभर भिजवून घेतला आहे. एकदम व्यवस्थित भिजलेला आहे. तर असा राजमा रात्रभर भिजवून घ्यायचा आणि बाकीचं साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया. तर सगळ्यात अगोदर आपण खडे मसाले काय घेतलेत ते पाहूया. तर मी इथे 2 तेजपत्ता पानं घेतलेले आहेत, 2 लवंगा घेतल्यात, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 चक्रीफूल घेतले. तर यामधला कोणता खडा मसाला तुमच्याकडे असेल ते 1-2 वापरले तरी चालेल. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, थोडा लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडा अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर. एवढं साहित्य घेतले. तर आपल्याला कांदा सोडून कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि मिरचीचं वाटण करायचे, तेही थोडासा राजमा त्यामध्ये टाकून. तर हेच आपलं वाटण आहे सिक्रेट एकदम. तर आपण याच्यामध्ये कोणतंही खोबऱ्याचं वाटण केलेलं नाही, तरीसुद्धा एकदम मस्त याला ग्रेव्ही टाईप अशी ही रस्सा भाजी होते राजम्याची. तर मूठभर मी राजमा बाजूला काढून ठेवला आहे. म्हणजेच आपल्याला वाटण करताना याच्यामध्ये हा राजमा टाकून घ्यायचा आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा राजमा, लसूण, मिरची, अद्रक हे सर्व साहित्य टाकून मिक्सरवरती बारीक करून घेऊया. लागलंच तर 1 ते 2 चमचे पाणीसुद्धा टाकू शकतात. तर याचं वाटण बनवून घ्यायचे. कांदा आपल्याला वाटणामध्ये टाकायचा नाही, फक्त राजमा टाकून हे वाटण बनवून घ्यायचे. अजिबात आपल्याला इथे खोबऱ्याची गरज पडत नाही. तर हे पहा, असं हे थोडंसं जाडसरच बारीक करून घ्यायचे. यामुळे खूप छान टेस्ट येते राजम्याला. तर हे आपलं वाटण बनवून झालं. आता याच्यामध्ये राजमा टाकून घेऊया. अगोदर फक्त आपण मिरची, अद्रक, लसूणचं वाटण करून घेतलं जाडसर, त्यामध्येच राजमा टाकून परत हे बारीक करून घेतले. तर परफेक्ट असं आपलं इथे वाटण तयार झाले आणि याच्यामुळेच आपल्या भाजीला खूप छान थिकनेस येणार आहे, ग्रेव्ही बनणार आहे. तर आपलं इथे वाटणसुद्धा बनवून तयार झाले. तर अशा पद्धतीने मी थोडंसं जाडसरच ठेवले. तर तुम्ही म्हणाल कच्चा राजमा वापरला, शिजवून बारीक करायचा. तर हा राजमा आपण मसाल्यामध्ये जेव्हा भाजीमध्ये फोडणीत टाकणार त्यावेळेस व्यवस्थित शिजलं जाणार आहे आणि त्यामुळेच याला चांगली ग्रेव्ही येणार आहे. आणि तुम्हाला जर कच्चा राजमा असा बारीक करून आवडत नसेल तर शिजल्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून आणि राजमा टाकून हे बारीक करून घेऊ शकता. टोमॅटो 1 घेतला आहे बारीक चिरून. चला लगेच फोडणी करूया. तर कुकरमध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेऊया. जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतलेत ते टाकून घेऊया आणि एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा टाकून घेऊया. आता थोड्या वेळासाठी हे चांगलं परतवून घ्यायचे. तर कांदा हलका-फुलका सोनेरी रंगावरती आला की बाकीचं साहित्य टाकून घेऊया. तर थोड्या वेळ आपण कांदासुद्धा चांगला परतवून घेतला आहे. आता आपण जे राजम्याचं आणि मिरचीचं वाटण करून घेतले ते सर्व टाकून ते सुद्धा थोडा वेळ परतवून घेऊया. खूप छान सुगंध येतोय. एकदम मस्त असा आपला मसाला बनलेला आहे. तर थोड्या वेळासाठी हे चांगलं परतवून घेऊया. मिरची, लसूण चांगलं परतलं की नंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. तर थोड्या वेळ आपण हे सर्व चांगलं परतवून घेतले आणि खूप चांगलं भाजलेलं आहे. याचा थोडा कच्चेपणा कमी झाला की याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता हे सर्व चांगलं भाजलेलं आहे. याच्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊया. तर टोमॅटोची तुम्ही इथे प्युरीसुद्धा करून टाकू शकतात. पण आपण हा टोमॅटो मॅश करून घेणार आहोत. व्यवस्थित त्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्यामुळे सुद्धा खूप चांगली याला थिकनेस येते. तर टोमॅटोसुद्धा थोड्या वेळासाठी परतवून घेतला आहे. टोमॅटो थोडा मऊ झाला की याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया.
पाव चमचा हळद टाकून घेतली आहे, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा जिरा पावडर आणि पाव चमचा गरम मसाला किंवा पावभाजी मसाला कोणता तुम्हाला मसाला आवडत असेल तर टाकू शकतात. छोटा 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि छोटा 1 चमचा चटणी टाकून घेतली. तिखट किती तुम्हाला आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकतात. आता परत एकदा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. तर टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपण हे परतवून घेऊया. तुम्हाला जर असं वाटलं की मसाला कुकरला चिटकतोय, खाली लागतोय, तर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे. तर मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी टाकून घेतले आणि तेच याच्यामध्ये थोडं टाकून घ्यायचे. आता आपला टोमॅटोसुद्धा चांगला मऊ होईल आणि मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पटकन वितळला जातो. तर पाहू शकतात किती छान थिकनेस आली आहे आणि टोमॅटो असं चमच्याने ना मॅश करून घ्यायचा. पटकन तो मऊ होतो आणि चमच्याने मॅश करायचा म्हणजे चांगला टोमॅटो मॅश होतो. तर व्यवस्थित आपला टोमॅटो इथे मऊ झालेला आहे आणि चांगला मॅश करून घेतले. मसालासुद्धा चांगला भाजला गेला आहे. छान याला तेल सुटलेलं हे पहा आणि एकदम फोडणीचा घमघमाट येतोय. कोणतंही जास्त वाटण न वापरता एकदम परफेक्ट असा आपला मसाला भाजून तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण ना राजमा टाकून घेऊया. तर भिजवून घेतलेला राजमा टाकायचा आहे आणि परत 1 मिनिटभर हे सगळं चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. साईडलाच पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आपल्याला. याच्यामध्ये पाणी टाकायचे. किती तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकतात. तर 1 वाटी राजम्यासाठी मी इथे 2.5 ग्लास एवढं पाणी टाकले आणि पाहू शकतात किती चमचमीत राजमा दिसतोय. तर आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. तर मिडियम आकारच्या ग्लासने मी 2.5 पेला म्हणजेच 2.5 ग्लास एवढं पाणी टाकून घेतले. तुम्हाला राजम्याची ग्रेव्ही कशी हवी आहे, घट्ट, पातळ त्यानुसार पाणी टाकून घ्यायचे. तर या ग्लासने मी 2.5 ग्लास पाणी टाकले. आपल्याला भरपूर याच्या शिट्ट्या करायच्या आहेत. तर आपण 8 शिट्ट्या करून घेणार आहोत. राजमा पटकन शिजला जात नाही त्यामुळे 8 शिट्ट्या करून घ्यायचे आहेत. तुम्ही हवं तर अगोदर 5 शिट्ट्या करून पहा. शिजला तर ठीक आहे, नाही शिजला तर आणखीन 2 ते 3 शिट्ट्या करू शकतात. तर एकदम परफेक्ट शिजण्यासाठी 8 शिट्ट्या परफेक्ट आहेत. कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवरती मी 8 शिट्ट्या करून घेतलेत. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि चमच्याने असं मॅश करायचं. तर पाहू शकतात किती परफेक्ट असा हा राजमा शिजलेला आहे. तर थोडासा राजमा ताटामध्ये काढून तुम्हाला मी दाखवते चमच्याने मॅश करून. हे पहा किती मऊसूद असा राजमा शिजला गेला आहे. तुम्ही अगोदर 5 शिट्ट्या करून पहा. जर नाही शिजला तर आणखीन 2 ते 3 शिट्ट्या करा म्हणजे मऊसूद शिजेल आणि खूप गाळ झाला तर तो सुद्धा चांगला खायला लागत नाही. त्यामुळे असाच व्यवस्थित शिजवून घ्यायचा आणि ग्रेव्ही पहा कोणतंही वाटण न करता किती भारी ग्रेव्ही बनली आहे. तर मी आता प्लेटमध्ये लगेच काढून घेते. तर झटपट आपला येते राजमा मसाला बनवून तयार आहे, तेही कोणतंही वाटण न करता. तर आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी. तर आणखीन अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.